नमस्कार, मी रेणू या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात तर इथं मी कापड घेतलेलं आहे। तर हे ब्लाऊज पीस कट करून उरलेलं शिल्लक कापड आहे, त्याचीच मी छोटीशी हात पिशवी बनवणार आहे किंवा तुम्ही टिफिन बॅग सुद्धा म्हणू शकता। तर याप्रमाणे उरलेलं कापड आहे आणि हे प्लेन कापड आहे, त्याचे मी हँडल बनवणार आहे। तर इथं हात पिशवीला जोडण्यासाठी मी इथं बेल्ट बनवणार आहे। तर इथं ह्याप्रमाणे बघा मार्किंग केलेलं आहे मी, ते जिथं मार्किंग तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं पूर्ण लांबी आहे 13 इंच आणि इथं रुंदी घेतलेली आहे मी 20 इंच। जितकी आहे कापड तितकंच मी इथं लांबी रुंदी घेऊन इथं कटिंग करून घेणार आहे। तर ह्याप्रमाणे लांबी बघा 13 आहे आणि रुंदी ही 20 इंच ह्याप्रमाणे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ते आता इथं कटिंग करून घेणार आहे। तर पाहू शकता इथं ह्याप्रमाणे। तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर याप्रमाणे बघा प्लेन कापड आहे, त्याचा इथं मी हँडल बनवणार आहे म्हणजे पिशवीला जोडण्यासाठी। तर इथे ह्याप्रमाणे बघा हे कापड मी घेतलेलं आहे। तर यात अस्तर बघा जोडण्यासाठी मी इथं दुसरं कापड मी घेतलेलं आहे, इथं ब्लाऊज पीसच आहे हा पण। तर त्याचं मी इथं जितकं आपण मेन फॅब्रिक कट केलेलं आहे त्याच साईजनुसार इथं थोडं एक्स्ट्रा ठेवून मी कटिंग करून घेत आहे। तर तुम्ही आतमध्ये फॉर्म सुद्धा घालू शकता, तर इथं मी फॉर्म घातलेलं नाही, तसंच मी शिवणार आहे। तर याप्रमाणे बघा कट करून घेतलेलं आहे मी पुन्हा एक कापड आणि ह्याप्रमाणे बघा ठेवून उलट आणि सरळ बाजूने ठेवायचं आहे। सरळ ही वरती बाजू आहे, उलट आतमध्ये आहे। ह्याप्रमाणे चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथं पुन्हा एकदा मी मार्किंग तुम्हाला दाखवते बघा, पाहू शकता इथं 13 इंच आहे लांबी आणि रुंदी घेतलेली आहे मी 20 इंच। तर ह्याप्रमाणे मार्किंग मी कटिंग करून घेतलेलं आहे। तर याप्रमाणे बघा चारही बाजूने शिलाई देऊन घेऊयात। तर मैत्रिणींनो, ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तेही जाऊन तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही मी व्हिडिओची लिंक देईन, तेही तुम्ही जाऊन बघू शकतात। तर याप्रमाणे बघा चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे। आणि मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओत थोडंफार काही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर याप्रमाणे बघा शिलाई देऊन घेतलेली आहे आणि इथं राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। तर याप्रमाणे तर इथं चारही बाजूने शिल्लक राहिलेलं कापड कट करून झालेलं आहे। तर आता इथं मार्किंग करून घ्यायचे आहे बेल्ट जोडण्यासाठी किंवा हँडल म्हणू शकतात तुम्ही। ह्याप्रमाणे मार्किंग वर अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि शिलाई मार्जिनच्या पुढचा भाग आपण इथं मध्य पॉईंट काढून घ्यायचा आहे। इथं सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे, पाहू शकता इथं। आणि सेंटरपासून बरोबर दोन्ही बाजूने 2 इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथं मी बेल्ट जोडणार आहे। तर याप्रमाणे खालील बाजूने पण मार्किंग तेच सेम करून घ्यायचे आहे, दोन्ही बाजूने आपण बेल्ट जोडण्यासाठी। तर इथे याप्रमाणे मार्किंग डार्क करून घेतलेलं आहे, पाहू शकता इथं। आणि आता इथं हँडलसाठी आपण कापड जे ठेवलेलं होतं तेच मी इथं घेतलेलं आहे। तर इथं लांबी आपली 14 इंच आहे आणि रुंदी इथं मी 2 इंचाने घेतलेली आहे। आणि इथं 2 इंचाने बघा 2 बेल्ट मी कटिंग करून घेणार आहे। तर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे 2-2 इंचाने, एकूण 4 इंचाची रुंदी घेतलेली आहे मी आणि 2 इंचाने मार्किंग करून घेतलेलं आहे 2 पट्ट्या कट करण्यासाठी। तर इथे 2 पट्ट्या आपल्या कट करून झालेल्या आहेत। तर इथं लांबी बघा 14 आहे आणि रुंदी ही 2 इंचाने घेतलेली आहे। अशा 2 पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्याप्रमाणे डबल फोल्ड करून आपण इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथे ह्याप्रमाणे दोन्ही पट्ट्या आपल्या शिलाई देऊन झालेल्या आहेत, म्हणजे इथं हँडल तयार झालेले आहेत आपले पिशवीला जोडण्यासाठी। तर याप्रमाणे पाहू शकता इथं। तर आता इथं मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे। तर त्याआधी शिलाई देऊन घेऊयात, मध्ये मध्ये उभ्या आणि आडव्या लाईन अशी शिलाई देऊन घ्यायची आहेत। पूर्ण कापडवरती बघा ह्याप्रमाणे शिलाई देऊन घेऊयात।
तर इथं मैत्रिणींनो दोन्ही बाजूने शिलाई देऊन झालेली आहे. तर ह्याप्रमाणे बघा आपलं दिसत आहे. तर आता इथं मार्किंग केलेल्या ठिकाणी आपण हँडल जोडणार आहे. तर इथं मध्य पॉईंट सोडायचा आहे आणि दोन्ही बाजूने जे मार्किंग केलेले आहेत मध्यापासून तिथं आपण इथं बेल्ट जोडून घेणार आहे. तर इथं पाहू शकता मी दाखवते त्याप्रमाणेच तिथं जोडून घ्यायचं आहे. तर ह्याप्रमाणे तर इथं एक बेल्ट आपला तयार झालेला आहे जोडून. तर आता इथं दुसरा सुद्धा मार्किंग केलेल्या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे. तर इथं खूप सुंदर आपली पिशवी बनवून तयार होणार आहे. तर आता इथं वरती आपण कापड जोडून घेणार आहे. तर ते बघा ह्याप्रमाणे प्लेनच घेतलेलं आहे मी. तर हे शिल्लक राहिलेलं कापडच मी इथं जोडणार आहे. तर त्याप्रमाणे इथं कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथं जसं मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथं उलट बाजूने आपण हँडल जोडलेलं आहे त्या बाजूने जोडून घ्यायचं आहे आणि वरचं कापडसुद्धा मी उलटच ठेवलेलं आहे पाहू शकता इथं. तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओत थोडंफार काही आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर ज्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. याप्रमाणे बघा आपण कापड जोडून घेतलेलं आहे. इथं पाहू शकता इथं राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि आता इथं ह्याप्रमाणे बघा 2 इंचाने मार्किंग किंवा 1.5 इंचाने ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे कारण इथं खूप मोठा होणार त्यासाठी. तर आता इथं ह्याप्रमाणे आतून बघा थोडीशी फोल्ड करायचं आणि डबल फोल्ड करून ह्याप्रमाणे आपण हँडलच्या बाजूने इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर इथं ह्याप्रमाणे आपली पट्टी जोडून झालेली आहे पाहू शकता इथं खूप सुंदर असं दिसत आहे. तर असा उलट बाजूने बघा आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे. बघा बरोबर ठेवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या इंचाने जे शिलाई मार्जिन ठेवलेलं होतं त्याचप्रमाणे इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथं डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर इथं डबल शिलाई देऊन आपली जोडून झालेली आहे. तर आता इथं पाहू शकता इथं बेल्टच्या वरच्या भागात सोडायचा आहे आणि खालील बाजूने बघा दोन्ही बाजूने 1.5 इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे. शिलाई मार्जिनच्या पुढून 1.5 इंचाने मार्किंग करून घ्यायचं आणि हा भाग कट करून घ्यायचा आहे. तर दोन्ही बाजूने बघा दोन्ही कॉर्नरला आपण इथं 1.5 इंचानेच मार्किंग करून घेणार आहे. तर पाहू शकता इथं ह्याप्रमाणे चौकोनी भाग मार्किंग करून घेतलेला आहे तो आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकता इथं ह्याप्रमाणे दोन्ही कोपरे आपले कट करून झालेले आहेत. तर आता इथे शिलाई सुटू नये त्यासाठी इथं शिलाई डबल वेळा देऊन घ्यायची आहे. तर इथं ह्याप्रमाणे कट केलेला भाग ह्याप्रमाणे बघा पकडायचा आहे व्यवस्थितपणे आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे दोन्ही कॉर्नर. तर मैत्रिणींनो इथं पूर्णपणे पिशवी आपली शिवून तयार झालेली आहे पाहू शकता आणि इथं पूर्णपणे पलटून घ्यायचं आहे पिशवी आपली आणि इथं सुंदर अशी छानशी छोटीशी हात पिशवी आपली बनवून तयार झालेली आहे किंवा टिफिन बॅग पण म्हणू शकतात. तर याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.